हॅलो फ्रेंड्स, रॉयल श्री सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत 2024 उद्यापन कधी करावे, चौथ्या गुरुवारी एकादशी आहे, मासिक पाळी आली किंवा सूतक आले तर काय करावे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका। 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली आहे। यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आहेत, तर आपल्याला 4ही गुरुवार व्रत करावयाचे आहे। मार्गशीर्ष महिन्यातील दिनांक 5 व 12 या दिवशी गुरुवारचे व्रत करून झालेले आहे। आता मार्गशीर्ष महिन्यातील दिनांक 19 व 27 या दिवशी व्रत करावयाचे आहे। मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी एकादशी आली आहे, तरीसुद्धा आपल्याला एकादशी असली तरी उद्यापन करावयाचे आहे। जर काही जणांचा मार्गशीर्ष गुरुवारचा व्रताचा उपवास आहे व एकादशीचा उपवास आहे तरी दोन्ही उपवास करावे। संध्याकाळी उपवासाच्या वेळी थाळीचा नैवेद्य दाखवून म्हणजे उपासाच्या थाळीचा नैवेद्य दाखवून उद्यापन करावे, पण उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा। ज्यांचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी गुरुवारच्या व्रताचा उपवास करून उद्यापन करून संध्याकाळी उपवास सोडायचा आहे। चौथ्या गुरुवारी मासिक पाळी आली तर चौथ्या गुरुवारी उद्यापन न करता 5व्या गुरुवारी उद्यापन करावे, पण उपवास करावा। मोबाईलवरती कथा ऐकली तरी चालू शकेल। उद्यापन केल्याशिवाय आपले मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मीचे व्रत पूर्ण होत नाही। तर तुम्ही म्हणाल पौष महिना चालू आहे तर पौष महिना असला तरीही उद्यापन केले तरी चालेल, तर 2 जानेवारी 2025 गुरुवार ह्या दिवशी उद्यापन करावे। जर चौथ्या गुरुवारी आपल्याला सूतक लागले आहे तर उद्यापन आपण 5व्या गुरुवारी म्हणजेच 2 जानेवारीला करावयाचे आहे। जर आपल्याला 3ऱ्या गुरुवारी व चौथ्या गुरुवारी सुद्धा सूतक आहे तर आपण 2 जानेवारी 2025 गुरुवार व 9 जानेवारी 2025 गुरुवार ह्या दिवशी पूजा मांडून उपवास करून व्रत करावयाचे आहे व 9 जानेवारी ह्या दिवशी उद्यापन करावयाचे आहे। कारण की ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आले आहेत व आपले 4ही गुरुवार व्रत होऊन चौथ्या गुरुवारी उद्यापन झाले पाहिजे, तरच आपले मार्गशीर्ष महिन्यातले व्रत पूर्ण होऊ शकते व महालक्ष्मी माताची आपल्याला कृपादृष्टी मिळू शकते। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।